खूप झाले सुनबाई, खूप पाठवलेस तू पैसे तुझ्या माहेरी. आता बस कर. आम्ही तुला लग्न करून ह्या घरामध्ये यासाठी आणले नाही की तू कमावशील आणि तुझा सर्व पगार तुझ्या माहेरी पाठवशील. आणि असली कसली आहे का तुझी आई? तिला जरासुद्धा लाज वाटत नाही का? लोक तर मुलीच्या घरचे पाणीसुद्धा पित नाहीत आणि तुझी आई तर चक्क मुलीची कमाई खाते आहे. रेखाताई आपल्या सुनेला अंजलीला म्हणाल्या. अंजली म्हणाली, बस करा सासूबाई, खूप झाले तुमचे. बराच वेळ झाले मी तुमची बडबड ऐकते आहे. अंजलीने तिच्या लग्नापूर्वी म्हणजे जेव्हा अमोलचे कुटुंबीय तिला पाहायला आले होते तेव्हाच एकांतात त्याला म्हणाली होती की अमोल, माझ्या घरची परिस्थिती तुमच्यासमोर आहे. मला वडील नाहीत, एक धाकटा भाऊ आहे आणि तोही शिकतोय. माझी आई हार्टची पेशंट आहे, त्यामुळे आता या घराच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्यावरही आहेत. पण मुलीच्या लग्नाची चिंता, समाज काय म्हणेल याची भीती, यामुळे माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी वाटत होती आणि म्हणूनच मी लग्न करण्यासाठी तयार झाले. पण लग्नापूर्वी माझीसुद्धा एक अट आहे. जर तुम्ही लग्नानंतर म्हणजे जोपर्यंत माझा भाऊ स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी माझ्या आईला माझा पगार देत राहीन. जर याला तुमचा काही आक्षेप नसेल तरच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. अमोल खूप हुशार आणि समजूतदार मुलगा होता. अंजलीचे बोलणे ऐकून अमोलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अंजली, तू अजिबात काळजी करू नकोस. आता तुझ्या आईची जबाबदारी फक्त तुझीच नाही तर माझीही आहे. यापुढे मीही तुला मदत करेन. अमोलचे बोलणे ऐकून अंजलीचे डोळे भरून आले. वडील गेल्यानंतर अमोल पहिली अशी व्यक्ती होती जो अंजलीला म्हणाला की तू काळजी करू नकोस, मी आहे ना. तिला तर असाच तिच्या सुखदुःखात साथ देणारा जीवनसाथी हवा होता. दोघांचे बोलणे झाल्यावर अमोलने ह्याबद्दल त्याच्या आईवडिलांनाही सांगितले. तेव्हा मात्र त्याच्या आईवडिलांनी आमची काही हरकत नाही असे बोलून होकार दिला. पण लग्नानंतर अंजली जेव्हा सासरी आली तेव्हा काही दिवसांनी तिच्या सासूने म्हणजे रेखाताईंनी अंजलीकडे काही ना काही फरमाईश करून वस्तू मागवायला सुरुवात केली. तिचे लग्न होऊन काहीच दिवस झाले होते, त्यामुळे सासरी नवी असलेली अंजली तिच्या सासूला नकार देऊ शकली नाही आणि अमोललाही काही सांगू शकली नाही, कारण तिला असे वाटत होते की अमोलला असे वाटेल की अंजली नोकरी करते म्हणून आईने जर तिच्याकडून काही मागितले तर याचे अंजली भांडवल करत आहे आणि फक्त हाच विचार करून ती नवऱ्याला काहीही बोलू शकत नव्हती आणि ना ती सासूला नकार देऊ शकत होती. अंजली सकाळी 9 वाजता ऑफिसला जायची आणि संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर घरातील सर्व कामे करायची. घर आणि ऑफिस दोन्ही कामे अंजलीने अगदी व्यवस्थित निभावले होते. दर महिन्याच्या 5 तारखेला तिचा पगार व्हायचा. त्या पगारातील काही पैसे स्वतःसाठी ठेवून बाकी सर्व पैसे ती तिच्या आईला देत होती. एके दिवशी बोलता बोलता रेखाताईंनी अंजलीला विचारले, सुनबाई, तुझा पगार कधी होतो? त्याबद्दल आम्हाला काहीच समजत नाही. अंजली म्हणाली, आई, माझा पगार दर महिन्याच्या 5 तारखेला होतो आणि उद्याच 5 तारीख आहे. त्यामुळे उद्या माझा पगार होईल आणि माझ्या स्वखर्चासाठी काही पैसे ठेवून बाकीचे सर्व पैसे मी आईला देत असते. हे तर मी तुम्हाला लग्नापूर्वीच सांगितले होते. यावर तिची सासू म्हणाली, तेव्हा तू बोललीस ग, पण तू बघतेस ना महागाई किती आहे. नवरा आणि बायको दोघेही कमावते असले तरी संसार त्या दोघांचा असतो. त्यामुळे तो जितके पैसे घरात खर्च करतो तेवढे बायकोनेही केलेच पाहिजे ना. अंजलीला सासूचे बोलणे विचित्र वाटले, कारण तिला त्यांच्या बोलण्याची पद्धत थोडीशी विचित्र वाटली. पण अंजलीने त्यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा अंजलीचा पगार झाला तेव्हा दुपारीच तिला तिच्या सासूबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, सुनबाई, आज घरी जरा लवकर ये, मला घरातील काही सामान घ्यायला जायचे आहे. आज अमोलची ऑफिसमध्ये मीटिंग आहे, त्यामुळे तो थोडासा उशिरा येईल, त्यामुळे तू माझ्यासोबत चल. आता घरातील कामांसाठी अंजली सासूला नकार तर कशी देणार होती. तेव्हा तिने ठीक आहे, मी लवकर येईन असे सांगून फोन ठेवला आणि जेव्हा ती संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले तर तिची सासू एकदम तयार होऊन बसली होती. त्यांच्यासोबत 2-3 मोठ्या पिशव्यासुद्धा होत्या. जेव्हा अंजली घरी पोहोचली तेव्हा रेखाताई पटकन तिच्यासोबत मार्केटमध्ये जाण्यासाठी निघाल्या आणि किराणा मालाच्या दुकानातून जाऊन त्यांनी महिन्याभराचे राशन भरले आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्या आपली पर्स शोधू लागल्या. सासूला इकडे तिकडे बघताना पाहून अंजलीने त्यांना विचारले की आई, काय झाले, तुम्ही काय शोधत आहात?
तेव्हा त्या म्हणाल्या, बघ ना, मी किती वेंधळी आहे. बाजारात आले आणि स्वतःची पर्स मात्र घरी विसरून आले. आता ह्या सामानाचे पैसे कसे द्यायचे? अंजलीने पाहिले की सासूने ही गोष्ट इतक्या मोठ्या आवाजात बोलली होती की दुकानदार आणि आजूबाजूला उभे असलेले ग्राहक सर्वजण त्या दोघींकडे पाहत होते. आता सामान मात्र पूर्ण घेतले होते, त्यामुळे ते परत तर करू शकता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने अंजलीला पैसे द्यावे लागले आणि पैसे पण काही 2-4 हजार रुपये नाहीत, तर रेखाताईंनी 10,000 रुपयांचे किराणा सामान खरेदी केले होते. बिचाऱ्या अंजलीला खूप मुश्किलीने 25,000 रुपये पगार मिळत होता, ज्यामधून 5,000 रुपये स्वतःसाठी ठेवून बाकीचे 20,000 रुपये ती तिच्या आईला द्यायची, ज्यामध्ये 8,000 तर तिच्या आईच्या घराचे भाडे होते. 5,000 रुपये भावाच्या ट्युशनची फी, कॉलेजची फी यामध्येच निघून जायचे आणि बाकी उरलेले 7,000 यामध्ये लाईट बिल, गॅस, किराणा सामान तसेच अंजलीच्या आईच्या औषधांचा खर्च सर्व काही यातूनच करावा लागायचा. पण ह्यावेळेस तर अंजलीचे 10,000 रुपये इथेच किराणा मालाच्या दुकानामध्ये खर्च झाले होते. जरी तिने स्वतःसाठी काही पैसे ठेवले नसते तरीसुद्धा ह्या महिन्यात ती तिच्या आईला घर खर्चासाठी पुरेसे पैसे देऊ शकणार नव्हती. एक वेळ तिच्या मनात आले की अमोलशी बोलून पाहू का, पण नंतर तिला असे वाटले की अमोल तर घरचा सगळा खर्च एकट्याने करतात आणि मी माझा पूर्ण पगार आईला देते, तेव्हा मात्र अमोल काहीच बोलत नाही. हे काय कमी आहे का? म्हणून मी त्यांच्याकडून वेगळे पैसे मागू. आणि फक्त हा विचार करून ती गप्प बसली आणि ह्या वेळेस आईला फक्त 15,000 रुपये देत म्हणाली, आई, ह्या वेळेस तू घरमालकाला सांग की ह्या महिन्याचे भाडे पुढच्या महिन्यामध्ये घ्या म्हणून, म्हणजे बाकीचा खर्च तू आरामात करू शकशील. घरमालकाला विनंती केल्यानंतर तो पुढच्या महिन्यामध्ये भाडे घेण्यासाठी तयार झाला. तेव्हा कुठे अंजलीला थोडेसे हायसे वाटले, पण पुढच्या महिन्यात जशी 5 तारीख आली, रेखाताईंनी दुकानदाराकडून सर्व किराणा सामान घरीच मागवून घेतला आणि त्या कुठेतरी निघून गेल्या. अमोल ऑफिसवरून 8 वाजता यायचे आणि अंजली 5 वाजता घरी येत होती. त्यामुळे रेखाताईंनी दुकानदाराला 6 वाजता किराणा सामान घेऊन येण्यासाठी सांगितले आणि 6 वाजण्यापूर्वीच त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी निघून गेल्या. जेव्हा दुकानदार किराणा सामान घेऊन आला तेव्हा अंजली ह्यावेळेस अशी फसली की घरामध्ये ना अमोल होते आणि ना सासू. त्यामुळे तिने पैसे मागावे तरी कोणाला? दुकानदार पैसे न घेता जाणार तर नव्हता. त्यामुळे अंजलीला कुठे ना कुठे संशय येत होता की हे सर्व तिच्या सासूबाई जाणून बुजून करत आहेत. ती मनात म्हणाली, अजून घरातील किराणा सामान संपला सुद्धा नाही, तोपर्यंत आईंनी पुन्हा एवढे सामान मागवले आहे आणि मागवलेही अशा वेळी जेव्हा घरी मी एकटीच असते. अंजलीला रडू आले. यावेळेस ती पूर्णपणे रेखाताईंच्या जाळ्यात अडकली होती. मग काय, मन मारून तिने त्या दुकानवाल्याला सर्व पैसे दिले. इकडे अंजलीच्या माहेरी घर मालक 1 महिन्यानंतर घर भाडे मागू लागला आणि आता त्याला 2 महिन्याचे घर भाडे हवे होते, साधारण 16,000 रुपये. इकडे घर खर्च भागवणे मुश्किल होते आणि वरून 16,000 रुपये भाडे वेगळे. घराची अवस्था पाहून अंजलीच्या आईला सुद्धा काळजी वाटू लागली. छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्या खूप घाबरायच्या, त्यामुळे त्यांचा BP वाढत होता. एके दिवशी अंजलीच्या आईने तिला घर मालक घरभाडे मागतो आहे आणि त्याला 2 महिन्याचे घर भाडे एकदम हवे आहे असे सांगितले. एकतर अंजली सासूच्या अशा वागण्यामुळे त्रासली होती आणि दुसरे म्हणजे आईने जेव्हा सांगितले की घर मालक सतत घर भाड्याची मागणी करतो आहे, तेव्हा अंजली आईवरच रागावली. ती म्हणाली, आई, मी तुला सांगितले होते ना, जोपर्यंत कपिलचे शिक्षण पूर्ण होत नाही आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोवर माझे लग्न करू नको म्हणून. पण मी बोललेले तुला ऐकायलाच आले नाही. लोकांचे बोलणे ऐकून तू माझे लग्न जबरदस्तीने केले आणि त्याचा परिणाम हा आहे की मी नोकरी करत असून सुद्धा तुला पूर्ण पैसे देऊ शकत नाही. अंजलीची आई म्हणाली, काय झाले बाळा, तू असे का बोलतेस? तुझे सासू सासरे काही बोलले आहेत का? अंजली म्हणाली, त्या बोलत काही नाहीत, पण त्यांना काय बोलायचे असते हे मात्र कृतीतून दाखवतात. ती पुढे म्हणाली, अगं आई, कारण अमोलची आई जेवढी साधी दिसते तेवढी साधी नाही. लग्नाआधीच मी त्या लोकांना मी माझा पगार माहेरी देणार असल्याचे सांगितले होते, पण जेव्हा माझा पगार होतो तेव्हा आई आता इनडायरेक्टली त्यातील अर्धे पैसे तर त्या घरातील किराणा सामान आणण्यातच घालवतात आणि मला अशा गोष्टींमध्ये फसवतात की माझी पैसे देण्याची इच्छा नसताना सुद्धा मला पैसे द्यावे लागतात. अंजलीचे बोलणे ऐकून तिची आईसुद्धा गप्प बसली आणि म्हणाली, हे बघ अंजली, तुझ्या सासूबाईंचे बरोबर आहे. आणखी किती दिवस तू आम्हाला पैसे देणार आहेस? लग्नापूर्वीची गोष्ट वेगळी होती, पण आता तुझे लग्न झाले आहे. माहेरच्या माणसांमुळे तुझा संसार मोडायला नको.
तुझ्या सासूबाई सांगतात तशी राहा. अंजली म्हणाली, अगं आई, पण तू अशी का बोलतेस? माझ्या पैशांवर सर्वात आधी तुझा अधिकार आहे. तू मला जन्म दिला, मला शिकवून मोठे केले आहे, त्यामुळे माझे कर्तव्य आहे की मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहावे. आई म्हणाली, अगं ते माझे कर्तव्य होते आणि सगळेच आईवडील आपल्या मुलांना शिकवतात, मोठे करतात. तुझ्यासाठी आधी सासर महत्त्वाचे आहे आणि नंतर माहेर. कारण माहेर 4 दिवसांसाठी असते आणि सासर शेवटच्या श्वासापर्यंत असते. अंजली म्हणाली, मग मी कुठे नाही म्हणाले? पण आई, मी आधीच सांगितले आहे आणि आता पुन्हा एकदा सांगते, जोपर्यंत कपिल स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, मी तुम्हाला माझा पगार देणार आहे आणि यापुढे मला तुझे काहीही ऐकून घ्यायचे नाही. अंजलीचे बोलणे ऐकून तिची आई पुढे काहीही बोलली नाही. यावेळेस जशी 5 तारीख आली, अंजलीचे काळीज जोरजोरात धडकू लागले. तिला भीती वाटत होती की ह्या वेळेसही आई तिला फोन करतील. ती दिवसभर फोनकडे पाहत होती, पण दिवस सरला तरीसुद्धा रेखाताईंचा फोन आला नाही. तेव्हा अंजलीने सुटकेचा निश्वास सोडला. पण जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा रेखाताई एकदम तयार होऊन बसल्या होत्या आणि अंजलीला पाहून म्हणाल्या, चल सुनबाई, पटकन चल, खूप उशीर झाला आणि मी केव्हापासून तुझी वाट बघते आहे. काही सामान खरेदी करायचे आहे. यावेळेस अंजलीला अजिबात पैसे द्यायचे नव्हते, कारण 2 महिन्यांपासून घरमालकाचे घरभाडे दिले नव्हते. जर ह्यावेळेस देखील दिले नाही तर आईला आणि भावाला घर खाली करावे लागेल ही भीती तिच्या मनात होती. त्यामुळे ती म्हणाली, आई जरा थांबा, अमोलला येऊ द्या. रेखाताई म्हणाले, नाही सुनबाई, अमोलला घरी यायला उशीर होणार आहे. मी त्याच्याशी बोलले आहे. आज त्याची महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे तो उशिरा येईल असे म्हणाला. सासूचे बोलणे ऐकून अंजली मनात म्हणाली की मी आत्ताच तर 10 मिनिटांपूर्वी अमोलबरोबर बोलले आहे आणि ते तर म्हणत होते की 15 मिनिटात घरी पोहोचतोय, कारण आज ते ऑफिसमधून लवकर निघाले होते. मग सासूबाई माझ्याशी खोटे का बोलत आहेत? रेखाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, अशी उभी राहून काय विचार करत आहेस? आता चल ना पटकन. अंजली म्हणाली, हो आई, फक्त 10 मिनिटे द्या. अमोल वाटेतच आहेत. ते आले की आपण त्यांच्याकडून पैसे घेऊन जाऊ. रेखाताई म्हणाल्या, मी सांगितले ना, तू आज उशिरा येणार आहे म्हणून. आणि त्याच्याकडून कशासाठी घ्यायचे पैसे? आज तुझा पगार झाला आहे ना, मग त्या पैशांचे काय केलेस? लोणचे घातलेस का? अंजली म्हणाली, आई तुम्हाला ठाऊक आहे ना, ते पैसे मी माझ्या आईला देते. रेखाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, आता मी तुला स्पष्टच बोलते. खूप झाले तुझे. तू आमच्या घरची आहेस, नोकरी करतेस आणि पैसे मात्र तुझ्या माहेरी देतेस. ही कसली रीत आहे तुझ्या माहेरची? अगं, काही प्रामाणिक आईवडील मुलीच्या घरचे पाणीसुद्धा पित नाहीत आणि तुझी आई स्वतःच्या मुलीची कमाई खाते आहे. तिला जरासुद्धा लाज वाटत नाही का? आणि तुझा भाऊ छोटा आहे म्हणून काय झाले? आणि लहान आहे म्हणजे रांगतोय का? चांगला मोठा धडधाकट आहे की काहीतरी काम करण्याच्या लायक आहे ना? हे बघ, आजपर्यंत तुला जेवढे शक्य होते तेवढे तू केलेस. आता तू ह्या घरची सून आहेस, त्यामुळे ह्या घराची जबाबदारी तुझी आहे. तू इकडची जबाबदारी बघ, तिकडची जबाबदारी पाहण्यासाठी तुझा भाऊ आहे. अंजली म्हणाली, पण तो खूप लहान आहे. आई तुम्ही असे का बोलत आहात? रेखाताई म्हणाल्या, आता तू मला शिकवणार आहेस का मी कसे बोलायचे? सासूचे वागणे पाहून अंजलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि ती रडू लागली. तेवढ्यात तिथे अमोल आला आणि म्हणाला, आई ती बरोबर बोलते आहे. रेखाताईंनी मागे वळून पाहिले तर समोर अमोल उभा होता. अमोलला पाहून रेखाताईंची बोलती बंद झाली. त्यांना विश्वास बसत नव्हता की अमोल एवढ्या लवकर घरी येईल. त्या अमोलकडे पाहू लागल्या. अमोल आईला म्हणाला, आई तू बरोबर बोलत आहेस. आता अंजली ह्या घरची सून आहे, त्यामुळे तिने ह्या घराची जबाबदारी पाहिली पाहिजे. आणि अगदी तसाच मी त्या घरचा जावई आहे, त्यामुळे मी त्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे. रेखाताई म्हणाल्या, असे का बोलत आहेस तू? हे बोलायला तुला बायकोने शिकवले वाटते. आईचे बोलणे ऐकून अमोल हसला आणि म्हणाला, हे तू बोलत आहेस आई? अगं तू अशी तर नव्हतीस. तुला ठाऊक आहे ना की अंजलीच्या माहेरची परिस्थिती कशी आहे? रेखाताई म्हणाल्या, मग आपल्या घरातून सोन्याचा धूर निघायला आपणही काही अंबानी नाही. अमोल म्हणाला, आई अगं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिला काही शौक आहे म्हणून ती नोकरी करत नाही, तर तिचा नाईलाज आहे म्हणून ती नोकरी करते आहे. कारण तिचा भाऊ अजून शिकतोय. जोपर्यंत तो त्याच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत अंजलीला नोकरी करावीच लागेल. आणि ही गोष्ट तिने लग्नापूर्वीच आपल्या सर्वांना सांगितली होती ना आई, तरीसुद्धा तू अशी वागतेस. अगं आई, उलट तुला तुझ्या सुनेचा अभिमान असायला हवा की तुझी सून 2-2 घर सांभाळते आहे. आई मला अंजलीला नोकरी करू द्यायची नाही, पण तिचा नाईलाज आहे, त्यामुळे तिला नोकरी करावी लागते आहे. आणि जेव्हा अंजलीचा भाऊ मोठा होईल, त्याला नोकरी लागेल, त्या दिवशी मी स्वतः अंजलीला नोकरी करू देणार नाही, कारण ती खूप थकली आहे.
खूप लहान वयात तिने खूप जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर घेतल्या आहेत. आणि आई, आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे मला सांग. मी तुझा मुलगा आहे. तुला जे काही हवे आहे ते तू माझ्याकडून हक्काने मागून घे. आणि असे कधी झाले आहे का की तू सांगितलेस आणि मी ते केले नाही? मग तू अंजलीच्या पैशांच्या मागे का पडली आहेस? अमोल जरा कठोरपणे बोलला, पण इतक्या प्रेमाने बोलला की रेखाताईंना स्वतःची लाज वाटली. त्यांना खूप अपमान वाटू लागला आणि काहीही न बोलता त्या शांतपणे त्यांच्या खोलीत गेल्या. अमोल अंजलीजवळ गेला आणि त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला, अंजली, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुला किंवा तुझ्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. अमोलचे प्रेमळ बोलणे ऐकून अंजली स्वतःला थांबवू शकली नाही आणि ती अमोलच्या गळ्यात पडून रडू लागते. आता त्यानंतर रेखाताईंनी सुद्धा पुन्हा कधी हिंमत केली नाही की अंजलीच्या पैशातून घरातील सामान मागवावे किंवा त्याच्या पैशांबद्दल, म्हणजे ती तिच्या पैशांचे काय करते याबद्दल तिला काही विचारावे. 4 वर्षांनी अंजलीच्या भावाचे म्हणजे कपिलचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला एका IT कंपनीमध्ये नोकरी मिळाली. वडील पाठीशी नसताना मोठ्या बहिणीने तिच्या लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील आईला आणि भावाला खंबीरपणे साथ दिली. घर सांभाळले, भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला आर्थिक मदत केली आणि हे सर्व शक्य होऊ शकले ते अमोलच्या समजूतदारपणामुळे. कारण तो जर त्याच्या आईसारखा वागला असता तर कदाचित त्यांचा संसार मोडला असता किंवा मग अंजलीच्या भावाला शिक्षण अर्धवट ठेवून नोकरी करावी लागली असती. खरे तर तो शिक्षण घेत नोकरी करू शकला असता, पण त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून अंजलीने त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले होते, कारण तिने घराची जबाबदारी घेतली होती. आता अंजलीच्या खांद्यावरचे माहेरच्या जबाबदारीचे ओझे कमी झाले होते. त्यामुळे अमोलने तिला नोकरी न करण्याचा सल्ला दिला. तो तिला म्हणाला, अंजली, तू खूप कष्ट केलेस, त्यामुळे आता तू फक्त आराम करावा असे मला वाटते. अंजलीने देखील अमोलचे म्हणणे ऐकून नोकरीला राजीनामा दिला आणि आता ती आपले सासू सासरे आणि नवऱ्यासोबत आनंदाने संसार करते आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.